तर संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार शाहू महाराज व्यासपीठावर उपस्थित असतानाच प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप हा भाजपकडून केला जातोय। या वक्तव्यानंतर स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्यात, पडसाद त्याचे राज्यभर उमटलेत। महाराव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीकर स्वामी भक्तांनी डोंबिवली पूर्वेकडील श्री स्वामी समर्थ मठ, राम मंदिर या ठिकाणी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलंय। यावेळेस भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्या बद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करतात। काल महाराजांचं जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं। आज डोंबिवलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री गोविंदानंद श्री राम मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतोय।